मराठा आरक्षणाबाबत आज राज्य विधिमंडळातर्फे विशेष अधिवेशन। मात्र अधिवेशनात सगळे सोयरे अधिसूचनेचा मुद्दा येण्याचे प्रमाण कमी। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी आजच करा, जरांगेंची मागणी। अधिसूचनेमध्ये सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मंजूर करा, अन्यथा मोठं आंदोलन करण्यात येईल, मनोज जरांगेंचा इशारा। अधिवेशनात सगळे सोयऱ्यांचा मुद्दा न घेतल्यास सरकारला पश्चाताप। पुण्यामध्ये 100 कोटींचा ड्रग जप्त। विश्रांतवाडी भागात पुणे गुन्हे शाखेची कार्यवाही। 52 किलोपेक्षा अधिक अंमली पदार्थ जप्त। पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे भाजपमध्ये येतील। आमदार रवी राणा यांचे मोठे वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं मोदींसोबत बोलण्याच्या प्रयत्नात। दिल्लीमध्ये एक देश एक निवडणूक संदर्भात बैठक संपन्न। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली अमित शहा व माजी न्यायाधीशांच्या उपस्थितीत बैठक पार। तर देशातील लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र करण्यावर चर्चा। लंडनमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आग्रा किल्ल्यावरील वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी जिथे जिथे गेले होते तिथे एकच रेल्वे सुरू करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान। उद्यापासून सुरू होणाऱ्या 12वीच्या परीक्षांसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा। निकालासाठी 10 मिनिटे वेळ वाढवून देणार असल्याने आता विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, केसरकरांचं आवाहन। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये एका तरुणाचा अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न। नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव। सदर घटनेमध्ये युवक 60% भाजल्याची डॉक्टरांनी सांगितली माहिती।